Hello students, today we learn about new point, that is reactions of haloarenes with metals. Reactions of haloarenes with metals म्हणजे आपल्याला हॅलोआरेनची किंवा आरेल हायलाइटची रिएक्शन कशावर करायची? मेटल बरोबर करायची. कशावर करायची? मेटल बरोबर. जर स्टेटमेंट बघितले विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट आपण असं सांगता येईल, द रिएक्शन ऑफ aryl halides with alkyl halides, the reaction with aryl halides with alkyl halides and sodium metal in presence of dry ether as a solvent to form substituted aromatic compound is called Wurtz-Fittig reaction. म्हणजे त्याच रिएक्शन आपण काय म्हणतोय? Wurtz-Fittig रिएक्शन. म्हणजे काय असेल? Wurtz-Fittig रिएक्शन. Wurtz-Fittig रिएक्शन कशाला म्हणलं आपण? Wurtz रिएक्शन आपण स्टडी केली. Wurtz reaction कशाला म्हणलाय? when 2 moles of alkyl halides are reacts with sodium metal in presence of dry ether to form higher alkyl. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपल्याला? हायर alkyl होते, त्याला आपण म्हणतो Wurtz रिएक्शन. पण आपण आता कोणती बघतोय? Wurtz-Fittig रिएक्शन. Wurtz-Fittig रिएक्शन मध्ये काय म्हणलं आपण? aryl halides फॉर एक्झाम्पल aryl halides साठी आपण घेतलाय ब्रोमोबेन्झीन. aryl halides काय घेतलं आपण? सपोज ब्रोमोबेन्झीन. aryl halides aryl halides or alkyl halides. अजून काय पाहिजे आपल्याला? alkyl halides. सपोज alkyl halides घेतला आपण मिथिल ब्रोमाइड. म्हणजे काय म्हणतो आपण? द रिएक्शन ऑफ aryl halides or alkyl halides and sodium metal in presence of dry ether as a solvent to form, आपण काय म्हणलंय? to form substituted aromatic compounds. Substituted म्हणजे substitution म्हणजे काय? one group or atoms are replaced by another group or atoms. म्हणजे ते काय आहे? एखादा ग्रुप म्हणजे या एरोमॅटिक कंपाऊंड जे असेल किंवा aryl हायलाइड असेल त्या कंपाऊंड मधला ब्रोमीन ग्रुप कशा रिप्लेस होणार आहे? मिथिल ग्रुपने. किंवा सबस्टिट्यूट कशा होणार आहे? मिथिल ग्रुपने. म्हणजे आपला कंपाऊंड काय असेल? मिथिल ग्रुपला कोण ऍड होईल? CH3 ग्रुप. या कंपाऊंडला आपण होते मिथिल बेन्झीन. हे असेल त्याचं कॉमन नेम. आणि जर तुम्ही अजून दुसरं मिथिल बेन्झीन ॲज अ IUPAC नेम आणि कॉमन नेम जर बघितलं तर कॉमन नेम असेल विद्यार्थी टोलिन कंपाऊंड्स. त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? टोलिन और मिथिल बेन्झीन. म्हणजे आपण रिएक्शन कशामध्ये करतोय? Wurtz-Fittig रिएक्शन कशाला म्हणतोय? when aryl halides or alkyl halides are reacts with sodium metal in presence of dry ether to form substituted aromatic compounds is called as Wurtz-Fittig reaction. जर रिएक्शन बॅलन्स केली विद्यार्थी मित्रांनो, तर रिएक्शन बॅलन्स करताना काय दिसतं आपल्याला? इथं 2 ब्रोमीन ग्रुप दिसत आहेत आणि एक सोडियम राहिलाय कंपाऊंड मध्ये. म्हणजे कंपाऊंड काय आहे? प्लस NaBr. ब्रोमीन टर्म एकाच ठिकाणी. याचा अर्थ काय होईल? ट्वाइस NaBr. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय होईल? ट्वाइस Na. आता रिएक्शन काय असेल? बॅलन्स असेल. म्हणजे aryl halides, alkyl halides आणि सोडियम मेटल यांची काय होईल? कॉम्बिनेशन किंवा रिएक्शन होईल आणि कंपाऊंड काय मिळेल आपल्याला? सबस्टिट्यूटेड aromatic compounds मिळेल. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय? Wurtz-Fittig रिएक्शन. Wurtz-Fittig रिएक्शन आपण कोणत्या पॉइंट मध्ये स्टडी करतोय? रिएक्शन्स ऑफ हॅलोआरेन्स विथ मेटल्स मध्ये. बरोबर. अजून एक रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो, सेम फिटिग रिएक्शन. काय असेल? फिटिग रिएक्शन. आता फिटिग रिएक्शन कशाला म्हणतात? आता Wurtz-Fittig रिएक्शन स्टडी केली आपण. आता आपण कोणती रिएक्शन स्टडी करायची? फिटिग रिएक्शन. आता फिटिग रिएक्शन स्टेटमेंट काय विद्यार्थी मित्रांनो? when 2 moles of aryl halides
reacts with sodium metals. Reacts with sodium metal in presence of dry ether. In presence of dry ether to form a compound, to form biphenyl compound. These called as Fittig reaction. हे स्टेटमेंट जे सांगतो आपण ते रिएक्शन फॉर्म घेऊ. आपण काय म्हणले 2 moles of when 2 moles of aryl halides. Aryl halides. Suppose aryl halides ने घेतला suppose chlorobenzene. aryl halides मध्ये घेतला आपण chlorobenzene. 2 moles कशाचे chlorobenzene. 2 moles of aryl halides are reacts with sodium metal. म्हणजे सोडियम मेटल पण किती आपल्याला 2 मोल्स मिळाले. सोडियम मेटल in presence of dry ether. In presence of dry ether. आपल्याला माहिती आहे इथर काय वापरतो आपण सॉल्व्हेंट. ड्राय इथर टू फॉर्म बायफिनिल कंपाउंड्स. टू फॉर्म बायफिनिल कंपाउंड. हे कंपाउंड काय आपण बायफिनिल. and this reaction is called as Fittig reaction. हे बघा Fittig reaction, Wurtz Fittig reaction आणि Wurtz reaction. Wurtz reaction आणि Wurtz Fittig तिन्ही मध्ये डिफरन्स काय आहे? Wurtz reaction मध्ये आपल्याला काय पाहिजे 2 alkyl halides reacts with sodium metal in presence of dry ether to form higher alkyl as a product. बरोबर. जर Wurtz Fittig घेतली, Wurtz Fittig मध्ये काय पाहिजे आपल्याला एक aryl halides पाहिजे आणि एक काय पाहिजे alkyl halides आणि तिची रिएक्शन आपण कशावर करतोय सोडियम मेटल. Fittig reaction मध्ये काय पाहिजे आपल्याला दोन्ही पण aryl halides पाहिजे. दोन्ही पण काय पाहिजे aryl halides. त्या कंपाउंड्स आता काय मिळणार आहे बायफिनिल कंपाउंड्स मिळणार आहे. त्या रिएक्शन आपण मिळणार आहे Fittig रिएक्शन. हे कशामध्ये करतो आपण रिएक्शन ऑफ हॅलो अरिन्स आणि त्यामध्ये पहिली घेतली आपण रिएक्शन ऑफ हॅलो अरिन्स मध्ये रिएक्शन विथ मेटल्स. आता आपण त्यामध्ये किती स्टडी केल्या 3 रिएक्शन. सेकंड जे असेल बी सपोज आपण ए बी. सेकंड जे असेल रिएक्शन ऑफ हॅलो अरिन्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अरिन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अरिन्स. आता आपण काय बघायचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अरिन्स. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये हॅलो अरिन्स मध्ये जे आपण रिएक्शन स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. काय पाहिजे आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे न्यूक्लियोफाइल आला बरोबर. सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे. एक ग्रुप किंवा दुसरा एखादा ॲटम काय होणार आहे रिप्लेस होणार आहे कशाने अनदर ग्रुप ऑफ ॲटम्सने. कशामध्ये हॅलो अरिन्स मध्ये. म्हणजे आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायचे. जर सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन घेतलं सपोज प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन म्हणजे सपोज आपण घेतला हा झाला क्लोरोबेन्झीन. आपण काय म्हटलंय प्यारा नायट्रो नाव काय दिलं बघा प्यारा नायट्रो. पी म्हणजे प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन. प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन. आता हे नाव कसं पडलं क्लोरोबेन्झीनला असलाय क्लोरोबेन्झीन. त्या क्लोरोबेन्झीनच्या जो क्लोरीन असेल त्याच्या प्यारा पेशाला कोणता ग्रुप पाहिजे आपल्याला नायट्रो ग्रुप पाहिजे. म्हणजे कंपाऊंड काय लिहिलं इथं असेल NO2 म्हणजे हा कंपाऊंड असेल क्लोरीन. क्लोरीनच्या प्यारा पेशाला काय असेल नायट्रो ग्रुप असेल म्हणून त्या कंपाऊंड आपण म्हणतोय प्यारा नायट्रो. म्हणजे हा असेल प्यारा नायट्रो आणि एवढा जो कंपाऊंड असेल तो असेल क्लोरोबेन्झीन. म्हणजे प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन असेल. प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन असेल त्याची रिएक्शन जर आपण NaOH बरोबर केली सपोज कशावर केले NaOH at 433 Kelvin temperature. At 433 Kelvin temperature आणि सेकंड असेल H3O प्लस. रिएक्शन असेल ऍसिडिक मीडियम. रिएक्शन काय असेल ऍसिडिक मीडियम. जर पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीनची रिएक्शन आपण NaOH बरोबर जर केली तर NaOH मध्ये बेस आहे अल्कली आहे. आपल्याला न्यूक्लियोफाइल कोणता मिळणार आहे OH मायनस. कोणता मिळणार आहे OH मायनस. म्हणजे याचा अर्थ कंपाऊंड काय मिळणार आपल्याला क्लोरीन ग्रुपचं काय होणार आहे सबस्टिट्यूशन होईल आणि क्लोरीनच्या ऐवजी कोण ऍड होते OH ग्रुप म्हणजे होणार आहे OH. म्हणजे आपल्याला कंपाऊंड मिळतोय फिनॉल. कंपाऊंड काय मिळतोय
फिनॉल. आणि जर साईड प्रोडक्ट जर बघितलं तर साईड प्रोडक्ट असेल NaCl, सोडियम क्लोराईड. बघा न्यूक्लियोफिलिक म्हणजे OH मायनस अटॅक ऑन दीज कार्बन ॲटम. आणि लिव्हिंग ग्रुप मध्ये असेल क्लोरीन, क्लोरीन काय होईल रिमूव्ह होईल म्हणजे न्यूक्लियोफाइल नुसार होईल आणि ती रिॲक्शन प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला फिनॉल. या कंपाऊंडला आपण म्हणायचं किंवा अशा रिॲक्शन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो आयन्स. अजून एखादं जर आपण घेतलं एक्झाम्पल सपोज आपण अजून एक्झाम्पल घेऊ 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन. 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन म्हणजे सपोज क्लोरोबेन्झीनच्या 2, 4 आणि 6 काय असेल नायट्रो ग्रुप असेल 1, 2 या पोझिशनला असेल 3, 4, 5, 6 म्हणजे इथं असेल. कंपाऊंडचं नाव काय होईल 2, 4, 6 ट्राय नायट्रो. किती नायट्रो ग्रुप आहे 3 ट्राय नायट्रो आणि ओव्हरऑल काय राहिले क्लोरोबेन्झीन. सपोज 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन असेल. 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीनला जर आपण वार्म केलं वार्म कंडिशन मध्ये आणि ती रिॲक्शन आपण ऍसिडिक मीडियम मध्ये केली H3O+ कसा येतं अजून H+ इन प्रेझेन्स ऑफ H2 असं लिहितात. म्हणजे रिॲक्शन काय असणार आहे ऍसिडिक मीडियम असेल. आता H3O+ किंवा सॉरी हे आपण सिंपल वॉटर जरी वापरलं रिॲक्शन मध्ये वॉटर तर वॉटर मध्ये आपल्याला काय मिळणार आहे आयन. ज्यावेळेस आयोनायझेशन होईल हिटिंग प्रोव्हाइड केली जाईल. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल H+ आणि काय होईल OH-. आपला OH- काय ऍक्ट होणार आहे ॲज अ न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होईल. जर OH- न्यूक्लियोफाइल म्हणून जर ऍक्ट झाला तर OH- कुठे अटॅक करणार आहे क्लोरीनच्या कार्बनवरती. क्लोरीन निघून जाईल आणि तिथे कोण ऍड होईल OH ग्रुप ऍड होईल. म्हणजे कंपाऊंड जो असेल कंपाऊंड आपल्याला काय करायला मिळेल इथे OH आणि 2, 4 आणि 6 2, 4, 6 जे पोझिशन असेल त्या पोझिशनला काय असेल नायट्रो ग्रुप असेल. म्हणजे आता आपला पहिला कंपाऊंड आता 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन. त्याला जर आपण वार्म केलं वॉटरमध्ये तर काय होणार आहे प्रोडक्ट मिळणार आपल्याला 2,4,6 ट्रायनायट्रो आणि ओव्हरऑल राहिलं का त्याच्यामध्ये फिनॉल म्हणजे 2,4,6 ट्रायनायट्रो फिनॉल. आपण काय होते 2,4,6 ट्रायनायट्रो फिनॉल आणि 2,4,6 ट्रायनायट्रो फिनॉललाच आपण काय म्हणतो पिक्रिक ऍसिड. याला काय म्हणतो आपण पिक्रिक ऍसिड. 2,4,6 ट्रायनायट्रो फिनॉलला दुसरं काय नाव असेल पिक्रिक ऍसिड. आपण दोन रिॲक्शन केले जातात रिॲक्शन्स ऑफ हॅलो आयन्स विथ मेटल्स. सेकंड वन इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलो आयन्स. आपण आता थर्ड रिॲक्शन बनवणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. थर्ड असेल इलेक्ट्रोफिलिक substitution reaction of haloarenes. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोआयन्स ज्यात असेल 3 नंबरची रिएक्शन थर्ड बरोबर सी. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलोआयन्स किंवा अरिल हॅलाइड्स त्यामध्ये आपण पहिली रिएक्शन बघणार विद्यार्थी मित्रांनो हॅलोजिनेशन. कोणती बघणार आहे हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन जे असेल हॅलोजिनेशन मध्ये काय होतंय का आपण सपोज हॅलोजिनेशन मध्ये हॅलोआरिन्स असेल. आता हॅलोआरिन्सचे सपोज आपण एखादं घेतलं एक्झाम्पल क्लोरोबेन्झीन. एक्झाम्पल काय घेतलंय क्लोरोबेन्झीन प्लस क्लोरोबेन्झीन ऑन क्लोरिनेशन. क्लोरोबेन्झीन ऑन क्लोरिनेशन in presence of anhydrous FeCl3. anhydrous FeCl3 त्याला आपण म्हणतो फेरिक क्लोराइड्स. कोणत्या फॉर्ममध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. ज्यावेळेस क्लोरोबेन्झीनचं क्लोरिनेशन होईल किंवा हॅलोजिनेशन होईल इन प्रेझेन्स ऑफ
अनहायड्रस AlCl3 ॲज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कशा म्हणतो आपण? टू मिनिमाइज द रेट ऑफ रिएक्शन किंवा टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. आणि अनहायड्रस AlCl3 कशाचा रोल प्ले करतोय? ॲज अ कॅटलिस्टचा रोल प्ले करतोय. होते लक्षात? म्हणजे क्लोरोबेन्झीन ऑन chlorination in presence of anhydrous AlCl3 to form two compounds. आता इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते बरोबर. इथे एक हा कंपाऊंड होऊ शकतो आणि अजून हा एक कंपाऊंड होऊ शकतो. या कंपाऊंड आपण करणार आहे 1 2 3 4 1,4 डायक्लोरोबेन्झीन 1,4-डायक्लोरोबेन्झीन किंवा अजून एक दुसरा प्रोडक्ट काय असेल 1,2-डायक्लोरोबेन्झीन. या कंपाऊंड मध्ये हा जो कंपाऊंड असेल 1,4-डायक्लोरो किंवा प्याराचा कंपाऊंड असेल क्लोरोबेन्झीन तो असेल मेजर कंपाऊंड. हा कोणता असेल? मेजर कंपाऊंड. आणि हा असेल मायनर कंपाऊंड. कशावरून? आपल्याला स्टेरिक क्राउडिंग स्टेरिक हिंड्रन्स या फॅक्टरनुसार. कारण क्लोरीन जे असेल टोटली काय आहे? अपोजिट आहे. तिथे स्टेरिक फॅक्टर नसेल स्टेरिक क्राउडिंग नसेल म्हणून तो कंपाऊंड काय असेल? स्टेबल असेल. जर हा कंपाऊंड घेतला आपण 1,2-डायक्लोरोबेन्झीन तर क्लोरीन काय होत आहे? जवळ येत आहे. क्लोरीनची साईज बल्की असल्यामुळे किंवा लार्ज असल्यामुळे दोघांमध्ये काय होते? गर्दी होते किंवा त्याला म्हणतो आपण क्राउडिंग. त्याला काय आपण स्टेरिक क्राउडिंग. जर क्राउडिंग होत असेल तर बॉन्ड काय होतं? ऑटोमॅटिक डिव्हर्ट होतो आणि मॉलिक्यूल स्टेबल पासून काय होते? अनस्टेबल करेल. याचा अर्थ तो काय असेल? मायनर फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये असेल? मायनर. या रिएक्शन आपण म्हणतोय हॅलोजिनेशन रिएक्शन. म्हणजे आपण जी रिएक्शन त्याच्यामध्ये भेटली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलोजिनेशन. त्यामध्ये पहिली रिएक्शन बघितली आपण फर्स्ट हॅलोजिनेशन. येतं लक्षात? सेकंड रिएक्शन बघणार आपण हॅलोजिनेशन फर्स्ट रिएक्शन. सेकंड म्हणजे असेल सेकंड आपण नायट्रेशन. सेकंड कोणती घेणार आहे? नायट्रेशन. आता नायट्रेशन आपण सपोज क्लोरोबेन्झीनचं नायट्रेशन केलं आपण क्लोरोबेन्झीन. आता नायट्रेशन रिएक्शन आपण 11th स्टँडर्ड स्टडी केलेली विद्यार्थी मित्रांनो. तर नायट्रेशनसाठी आपल्याला काय माहित पाहिजे? पहिल्यांदा नायट्रेटिंग मिक्सचर. तर नायट्रेटिंग मिक्सचर कशाला म्हणतो आपण? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा सल्फ्युरिक ऍसिड या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन असेल त्याला काय म्हणतो आपण? नायट्रेटिंग मिक्सचर. म्हणजे जर आपण स्टेटमेंट जर सांगितलं विद्यार्थी नायट्रेशनचं तर नायट्रेशनचं स्टेटमेंट काय होईल? किंवा क्लोरोबेन्झीनचं नायट्रेशन केलं आपण क्लोरोबेन्झीन ऑन नायट्रेशन बाय युझिंग नायट्रेटिंग मिक्सचर त्याला काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 in presence of concentrated H2SO4 in presence of concentrated H2SO4 to form nitro compound and this compound is called as अपन मेजर कंपाउंड. हे कंपाउंड आपण काय आहे? प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन. हे कंपाउंड काय आपण? प्यारा नायट्रो क्लोरोबेन्झीन. जे आपण नायट्रेशनसाठी सर्वात महत्त्वाचं ठरवलं असेल की नायट्रेटिंग मिक्सचर. आणि नायट्रेटिंग मिक्सचर कसं म्हणतो आपण? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या मिक्सचरला आपण काय आहे? नायट्रेटिंग मिक्सचर. आणि आपण कंपाऊंड काय आहे? नायट्रो कंपाऊंड काय आहे? फॉर्म होणार किंवा तयार होणार. हे रिएक्शन आपण म्हणतोय नायट्रेशन. येतं लक्षात? थर्ड वन बघूया सल्फोनेशन. थर्ड जे असेल सल्फोनेशन. सल्फोनेशन काय सांगतो आपण? वेन क्लोरोबेन्झीन ऑन सल्फोनेशन किंवा क्लोरोबेन्झीन आर रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म टू कंपाउंड्स. फर्स्ट वन इज 4-chloro-1-chlorobenzyl सल्फ्युरिक ऍसिड. फर्स्ट असणार पहिला कंपाउंड असेल 1-chloro-benzyl सल्फ्युरिक ऍसिड आणि सेकंड असेल बघा म्हणजे काय होईल? सपोज क्लोरोबेन्झीन घेतलं आपण क्लोरोबेन्झीनचं आपण काय करायचंय? सल्फोनेशन करायचं बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर किंवा आपण त्याला म्हणू शकतो फ्युमिंग H2SO4 वापरलं तरी चालेल. मग जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर काय होणार आहे? दोन कंपाऊंड मिळणार आपल्याला
फर्स्ट असेल Cl आणि दुसरा असेल इथं SO3H प्लस दुसरा कंपाऊंड असेल Cl SO3H म्हणजे जो असेल ऑर्थो पॅरा डायरेक्ट असेल. आता हे दोन कंपाऊंड मिळतात आपल्याला. जो फर्स्ट कंपाऊंड असेल 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, त्याचं नाव असेल 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि जो दुसरा कंपाऊंड असेल 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. जो मेजर कंपाऊंड असेल तो हा असेल तर 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज अ मेजर प्रोडक्ट. या रिएक्शन आपण म्हणतो सल्फोनेशन ऑफ क्लोरो बेन्झीन. म्हणजे आपण किती रिएक्शन मिळते त्याच्यामध्ये 3 रिएक्शन मिळते, हॅलोजिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. आणि लास्ट रिएक्शन फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन. फोर्थ जे असेल फ्रीडल-क्राफ्ट, त्याला आपण म्हणतो FC असायलेशन और अल्कायलेशन. आता आपल्याला दोन रिएक्शन मिळते, फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन और फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन. आता FC असायलेशन और FC अल्कायलेशन स्टेटमेंट असेल तर आपण रिएक्शन आपण एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये 11th स्टँडर्ड बघितलं विद्यार्थ्यांनो. त्यामध्ये आपण काय सांगतोय वेन क्लोरोबेन्झीन ऑन असायलेशन बाय यूजिंग असिल क्लोराइड CH3 C++OCl acylation in presence of anhydrous AlCl3 as a catalyst to Lewis acid म्हणतात AlCl ना to form कंपाऊंड असेल प्यारा पोषण काय C++OCl3 हा एक कंपाऊंड आहे प्लस दुसरा कंपाऊंड असेल Cl आणि ऑर्थो पोझिशन एक असेल आणि दुसरा कंपाऊंड असेल प्यारा पोझिशन. जो प्यारा पोझिशनचा कंपाऊंड असेल तो काय असेल मेजर कंपाऊंड असेल आणि हा जो असेल मायनर कंपाऊंड असेल. म्हणजे कंपाऊंड मध्ये काय म्हणतो आपण एवढा असिल ग्रुप जो असेल तो असिल ग्रुप काय करतो मित्र ऍड करतो. येतं लक्षात. म्हणजे असिल ग्रुप असायलेशन करतोय. जर असायलेशन करत असेल त्याचा अर्थ आपण काय करतोय असिल ग्रुप काय करतोय कंपाऊंड मध्ये ऍड करतोय. असायलेशन करत असताना सर्वप्रथम ग्रुप काय पाहिजे आपल्याला सपोज क्लोरोबेन्झीन ब्रोमोबेन्झीन वगैरे असेल त्याचं रिएक्शन कशाला करायची असिल क्लोराइड करायची इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ॲज अ कॅटलिस्ट टू फॉर असायलेशन किंवा त्या रिएक्शन आपण करणार आहे FC असायलेशन. सेकंड वन असेल FC अल्कायलेशन. FC अल्कायलेशन मध्ये फरक काय आहे विद्यार्थी बरोबर बघा. क्लोरोबेन्झीन ऑन अल्कायलेशन मग इथं आपण नाव आपल्याला लागणार आहे अल्किल हायलाइट्स. सपोज इथं आपल्याला आपण CH3Br मिथिल ब्रोमाइड वापरला इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तर इथे काय आहे अल्कायलेशन म्हणजे आता अल्किल ग्रुप त्या कंपाऊंड मध्ये काय होईल ऍड होईल आणि इथे पण काय होईल अल्किल ग्रुप. अशा किंवा ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला FC अल्कायलेशन. म्हणजे आपण किती रिएक्शन बघितलं इलेक्ट्रोलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, FC असायलेशन, अल्कायलेशन. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा इथे काय संपलेला आहे. जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा जो चॅप्टर असेल खूप महत्त्वाचा चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड एक्झामसाठी व्यवस्थित प्रिपरेशन करा. जर अडचण आलीच तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि ज्या नोट्स दिलेल्या असेल त्या नोट्स रेफर करून व्यवस्थित आपण याच्यावरती 20 मार्क्सची ऑनलाईन टेस्ट घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ती टेस्ट तुम्ही सर्वांनी व्यवस्थित स्टडी करून करायची सॉल्व करायची. अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो असेल तो काय आपल्या इथे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर करू स्टार्ट करू. धन्यवाद. तुम्ही